नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर अशी कंता टोपी शिवून दाखवणार आहे. पण कंता टोपीच्या बऱ्याच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, पण आजची जी व्हिडिओ आहे ती पूर्णतः वेगळी असणार आहे. तर कंता टोपी शिवताना आपण नेहमी कॅनव्हासचा वापर करत आलो आहोत आणि कॅनव्हासवरती डायग्राम काढायचा, कॅनव्हासवरती माप कटिंग करून घ्यायचं, हे मी सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे. पण आज मी तुम्हाला कॅनव्हास न वापरता डायरेक्ट कापडावरती माप कसं घ्यायचं, कापडावरती डायग्राम कसा काढायचा आणि एका शिलाईमध्ये डायग्रामसोबत फिटिंग कशी करायची हे मी तुम्हाला शिकवणार आहे. आता हा बिना कॅनव्हास वापरता जी टोपी आहे ना, ती मोठ्या मूर्त्यांसाठी तर आहेच चांगलं, पण सगळ्यात जास्त चांगली गोष्ट म्हणजे 3 इंच, 5 इंच, 7 इंच या मूर्त्यांसाठी खरंच खूप उपयोगी होणार आहे बिना कॅनव्हासच्या टोप्या. कारण कॅनव्हास घातल्याच्या नंतर काय होतं, एकदम जाडपणा येतो आणि टोपीचा टोक वगैरे व्यवस्थित बाहेर येत नाही, फिनिशिंग प्रॉपर येत नाही छोट्या टोप्यांना. पण जर कॅनव्हास न वापरता डायरेक्ट कापडावरती जर का आपण 3 इंचाची, 5 इंचाची, 7 इंचाची अशा जर का टोप्या शिवल्या तर त्याची फिनिशिंग खरंच खूप सुंदर येते आणि मी स्वतः शिवून बघितलेलं आहे. पण आज मी तुम्हाला महाराजांची जी मोठी मूर्ती आहे 11 इंचाची, त्या मूर्तीसाठी मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे आणि फिनिशिंग तुम्ही बघाल एकदम खूप सुंदर फिनिशिंग आहे आणि शिवायला तर इतकं सोपं आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा कॅनव्हास कटिंग नाही करायचं, डायग्राम नाही काढायचं, डायरेक्ट कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला फिनिशिंग सोबत शिवायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी मी वस्त्रांचा जो लूक आहे तो पहिल्यांदा तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे मी वस्त्र शिवून जे महाराजांना परिधान केलेले आहेत ते सगळं तुम्ही अगोदर बघा आणि त्याच्यानंतर वस्त्र कसं शिवायचं हे आपण बघणार आहोत. तर आजची महाराजांची पूजा, आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची मी महाराजांची सुंदर अशी पूजा केलेली आहे, कुंचम सेवासुद्धा केलेली आहे. हे सगळं एकदम सुंदर आकर्षक पूजा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आता सुरुवातीला महाराजांची पूजा, महाराजांची वस्त्र आणि वस्त्रांमध्ये अजून एक खासियत अशी आहे की वस्त्र तुम्ही दोन्ही बाजूने वापरू शकता. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळणार आहे की कशाप्रकारे दोन्ही बाजू तुम्ही वापरू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा महाराजांचा फायनल लूक आपण बघूया, त्याच्यानंतर वस्त्र कसे शिवायचे ते बघूया. चला तर बघा, सुंदर अशी महाराजांची पूजा झालेली आहे आणि हे जे वस्त्र आहेत तेच आज आपण कशी शिवायचे बघणार आहोत. जी कंता टोपी मी शिवली आहे ना, ती कॅनव्हासचा अजिबात वापर केलेला नाही आहे. नाहीतर आपण कॅनव्हासवरती डायग्राम वगैरे काढून घेतो आणि नंतर फिटिंग करत असतो त्याची. पण याची जी डायरेक्ट फिटिंग मी एका डायग्राममध्ये तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि डायरेक्ट फिटिंग एका डायग्राममध्ये करून दाखवणार आहे. तर सुंदर फिनिशिंगसोबत कुठल्याही प्रकारचा कॅनव्हास वगैरे न वापरता डायरेक्ट कापड वापरून आपण ही सुंदर अशी कंता टोपी महाराजांसाठी शिवणार आहोत. आणि महाराजांना परिधान केल्याच्या नंतर बघा, नेहमी मी तुम्हाला अगोदर शिवून दाखवत असते आणि व्हिडिओच्या शेवटी मी महाराजांना परिधान करून दाखवत असते. पण आज तुम्हाला मी सगळ्यात पहिल्यांदा महाराजांची पूजा, महाराजांचे वस्त्र आणि कंता टोपीचा लूक तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कंता टोपी कशी शिवायची हे डिटेलमध्ये सांगणार आहे. तर बघा, शेलासुद्धा एकदम सुंदर आहे, लाल आणि हिरव्या रंगाच्या छान अशा डिझाईनमध्ये महाराजांसाठी शेला शिवलेला आहे. आणि हा जो शेला आहे ना, तो दोन्ही साईडने वापरता येईल आपल्याला. म्हणजे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला कळेल, शेला जो आहे तो दोन्ही बाजूने वापरता येईल. म्हणजे आता हा हिरव्या रंगाचा समोरून आपल्याला दिसतोय आणि लाल रंग असं कॉम्बिनेशनमध्ये दिसतोय. हाच जर शेला आपण उलट्या साईडने जर घातला ना, तर तो लाल पूर्ण रंगामध्ये मागच्या साईडने सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सोबत शिवलेला आहे. आणि ही कंता टोपी जी आहे ती सुद्धा समोरून हिरव्या रंगावरती आणि मागच्या बाजूने लाल रंगावरती शिवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये डायग्राम वगैरे न घेता डायरेक्ट कापडावरती डायग्राम काढून कॅनव्हास न वापरता फिटिंग कशी करायची, टोपी फिनिशिंगसोबत कशी शिवायची हे सांगितलेलं आहे. आणि एकाच पॅटर्नमध्ये कापड वापरून दोन्ही साईडने आपण शेला आणि टोपी कसं वापरू शकतो ते मी कसं शिवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. आता महाराजांचे वस्त्र तुम्ही बघितलात, आता वस्त्र कसे शिवायचे हे आपण डिटेलमध्ये बघूया. तर श्री स्वामी समर्थ महाराजांना
कंता टोपी बनवायला आपण सुरुवात करूया। तर आता ही कंता टोपी जी आहे ती आपण कॅनव्हास न वापरता कंता टोपी शिवणार आहोत आणि माझ्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे ती आहे 11 इंचाची आणि 11 इंचाची जेव्हा महाराजांची मूर्ती असते, आता ही जी मूर्ती आहे ना तर ती पितळेची नाही आहे। तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितली असाल आणि आता व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा तुम्ही बघाल की महाराजांची जी मूर्ती आहे ती व्हाईट मार्बलमध्ये आहे। तर ती त्या जे मूर्त्या असतात ना, म्हणजे मार्बलमध्ये असते तेव्हा वेगळे असते, फायबरमध्ये असते तेव्हा वेगळं असतं, प्लस अजून पितळेची मूर्ती असते तेव्हा वेगळी असते। जेव्हा वेगवेगळ्या मूर्त्यांच्या प्रकारामध्ये वेगवेगळा माप असतो। तर आता माझ्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे ती 11 इंचाची आहे आणि 11 इंचासाठी महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे तो 6.2 इंच येतो। म्हणजे पूर्ण राऊंड जो घेर येतो तो 6.2 इंच, म्हणजे 6 इंचांनंतर 2 रेषा आपल्या मेजर टेपवरती अशा प्रकारे माप येतो। आता तो सेम माप घेऊन मी तुम्हाला कॅनव्हास न वापरता डायरेक्ट कापडावरती कंता टोपीचा डायग्राम कसा काढायचा, माप कसा घ्यायचा हे डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आता आपण महाराजांसाठी सुंदर कंता टोपी शिवायला सुरुवात करूया। कंता टोपीवरती मॅचिंग शेलासुद्धा मी शिवलेला आहे। तो शेलासुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे। तो सुद्धा तुम्हाला दोन्ही साईडने वापरता येणार आहे। अशा पद्धतीने मी शेला शिवलेला आहे, खूप सुंदर आहे। तर आता कंता टोपी शिवायला आपण सुरुवात करूया। मी कापड कटिंग करून घेतलेला आहे, अंदाजे कटिंग करून घेतलेला आहे मी, तरी पण तुम्हाला अंदाजे माप याचं सांगणार आहे। तर बघा, मी इथे जो मेन कापड आहे आपला लाल रंगाचा मी कापड घेतलेला आहे। त्या मेन कापडाचे 2 तुकडे घेतलेले आहेत, एक डिझाईनवाला आहे आणि एक प्लेन आहे आणि त्याचबरोबर लाल रंगाचा अस्तरसुद्धा मी घेतलेला आहे। अजून या साईडला म्हणजे आपल्याला कंता टोपीसाठी 2 पॅच बनवायचे, तर 2 पॅचचं मी सांगते तुम्हाला। 2 मेन कापड घेतलेले आहेत आणि एक अस्तर घेतलेला आहे आणि इथे सुद्धा बघा डिझाईनवाला मी हा एक मेन कापड घेतलेला आहे, त्याच्यानंतर सेम फॅब्रिकचा प्लेन कापड घेतलेला आहे आणि अस्तरचे 2 तुकडे, अस्तरचा 1 तुकडा घेतलेला आहे। म्हणजे टोटल अस्तरचे 2 तुकडे घेतलेले आहेत आणि मेन कापडाचे 4 तुकडे घेतलेले आहेत। आता याचा मी माप तुम्हाला अंदाजे सांगते बघा। 5.5 बाय 5.5 इंचाचं माप आहे, म्हणजे 5.5 तुम्ही घेऊ शकता किंवा 5 घेतला तरी पण चालेल। मी एक्स्ट्राचा अंदाजे कटिंग करून घेतलेला आहे। अशा प्रकारे तुम्हाला कापड कटिंग करून घ्यायचं आहे। आता कॅनव्हास वापरल्यावरती काय होतं, तर आपण जेव्हा टोपी धुतो, म्हणजे वस्त्र परिधान करून झाल्याच्या नंतरला आपण ते धुवून स्वच्छ ठेवतो, तर तेव्हा आहे ना बऱ्याच वेळेला असं वाटतं की कॅनव्हास आतमध्ये पातळ झालं आहे किंवा कॅनव्हास थोडंसं पांढरं बाहेर आलं आहे असं पण वाटतं। म्हणून मी ठरवलं की आता वेगळं काहीतरी नवीन आपण करूया आणि डायरेक्ट कापडावरती कंता टोपी शिवून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर बघा मी एक पॅच तुम्हाला सांगते आणि सेम आपल्याला दोन्ही पॅच करायचे। आता मेन कापड जो आहे, म्हणजे जो बाहेरच्या दिशेला समोर दिसणार आहे तो मेन कापड, तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे। ही त्याची उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे। आता ह्याला सरळ ठेवून घ्यायचं। त्याच्यानंतर दुसरा जो मेन कापड आहे, म्हणजे लाल रंगाचा जो मेन कापड मी घेतलेला आहे तो याच्यावरती ठेवायचा। आता मी काय करणार आहे, एवढीच डिझाईन वरती घेणार आहे, ही खालची डिझाईन नाही घेणार आहे, त्यामुळे अशा प्रकारे मी ठेवते। हे बघा, जर पूर्ण घेणार असती मग मी असं ठेवलं असतं। तर आता अशा प्रकारे इथे ठेवते। त्याच्यानंतर हा जो अस्तरचा तुकडा आहे तो ठेवते आणि याला एक सरळ रेषेमध्ये शिलाई मारून घेते। सेम आपल्याला या पॅचला सुद्धा करायचं आहे। अशा प्रकारे मेन कापड ठेवायचा, त्याच्यानंतर लाल रंगाचा जो दुसरावाला मेन कापड आहे तो ठेवायचा आणि वरती अस्तरचा तुकडा ठेवायचा आणि सरळ एक रेष मारून घ्यायची, म्हणजे शिलाई मारून घ्यायची। तर आता मी दोन्ही पॅचला सरळ एक शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। बघा, दोन्ही याला मी आडवी शिलाई मारून घेतलेली आहे। आता एक्स्ट्राचा जो खालचा कापड आहे ना तो मी कटिंग करून देते आणि एका सरळ लाईनीमध्ये घेते। हे बघा, सरळ कापून घेते आणि याला एका लाईनीमध्ये घेते। आता आपल्याला काय करायचं आहे पुढे, आता हा जो अस्तर आहे त्याला मध्ये ठेवायचं, जसं आपण पहिल्यांदा कॅनव्हासला ठेवत होतो ना सेम पद्धतीने अस्तरला मध्ये ठेवायचं आणि
जो समोरच्या बाजूचा खालचावाला जो कापड आहे ना तो अस्तरच्या दिशेने फिरवून घ्यायचा. हे बघा अशा टाईपमध्ये हा फिरवून घ्यायचा. फिरवून घेतल्याच्या नंतरला याला दाब शिलाई द्यायची वरून. अशा प्रकारे याला दाब शिलाई द्यायची. आता दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही पॅचला सेम करायचं आहे. मी एका पॅचला सांगते, तुम्हाला दोन्ही पॅचला करायचं आहे. दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर काय करायचं, व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर मागच्या साईडने सुद्धा याला अशी चौकोनी शिलाई मारून घ्यायची आणि कापड सरळ करून घ्यायचं. म्हणजे जेवढा आपल्याला पाहिजे ना तेवढं आपल्याला सरळ करून घ्यायचं. अशा पद्धतीने इथे दाब शिलाई द्यायची आणि हीच शिलाई अशी चौकोनमध्ये फिरवायची. सेम या पॅचला सुद्धा करायचं आहे. सेम मी करते, दोन्ही पॅच तुम्हाला दाखवते. तर बघा याला मी व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे. मागच्या साईडने तुम्ही बघू शकता खालीही दाब शिलाई देऊन घेतली आणि याच्या तिन्ही बाजूंनी एक सिंपल शिलाई मारून घेतलेली आहे. या पॅचला सुद्धा अशाच प्रकारे शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्राचा जो कापड होता ना तो कटिंग करून दिला. आता आपल्याला काय करायचं आहे, तर जी सरळवाली जी बाजू आहे म्हणजे ही पाठची बाजू असणार आहे आपली आणि ही पुढची बाजू असणार आहे. तर याला खालच्या साईडने आपल्याला लेस लावून घ्यायचे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त समोरच्या बाजूला लेस लावलात तरी पण चालेल आणि मागच्या बाजूला नाही लावली तरी पण चालेल. पण मागच्या बाजूला लेस लावली तर काय होतं, ती जी ग्रीप आहे ना ती एकदम व्यवस्थित येते. म्हणजे मागच्या साईडने टोपी पण एकदम फिटिंगला व्यवस्थित बसते. तर आता मी ह्या दोन्ही पॅचला खालच्या साईडने व्यवस्थित खालून एक लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा दोन्ही पॅचला खालच्या साईडने लेस लावून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे पॅच आहेत ना ते दोन्ही आपल्याला एकमेकांवरती सरळ ठेवून घ्यायचे. आता आपल्याला खरं हे व्यवस्थित सरळ करून घ्यायचे. हे बघा व्यवस्थित ठेवायचे आणि इथून बरोबर आपल्याला चौकोनमध्ये शिलाई मारून घ्यायची. आता चौकोनमध्ये शिलाई मारताना तुम्ही डायरेक्ट चौकोन मारू शकता किंवा अंदाजे. आता आपल्याला किंवा माप घेताना तुम्ही असं पण मापू शकता की आता 6.2 इंच आपला टोटल माप असणार आहे. तर त्याचं अर्ध किती होतं बघा, त्याचं अर्ध होतं 3.1 इंच. तर 3.1 इंचला टोटल आपण 4 इंच पकडून सुद्धा हा चौकोन तयार करून घेऊ शकतो. म्हणजे एवढा चौकोन तुम्ही घेऊ शकता फिटिंग वगैरे सगळं पकडून. किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त घेतला तरी पण चालेल. आता इथे थोडासा जास्त कापड आहे तर मी थोडं जास्त सरळ लाईनमध्ये शिलाई मारून घेणार आहे. आणि हे दोन्ही पॅच आपल्याला सरळ बाजू एकमेकांवरती ठेवून अशा प्रकारे ठेवायचे आहेत आणि चौकोनी आपल्याला शिलाई मारून घ्यायची. हे बघा पूर्ण अशी चौकोनी शिलाई मारून घ्यायची. एक सिंगल फक्त शिलाई मारून घ्यायची आपल्याला. म्हणजे काय होतं की जेव्हा आपण डायग्राम काढणार ना तो व्यवस्थित आपल्याला काढता येईल आणि हलणार वगैरे नाही. किंवा पाहिजे असेल तुम्हाला तर इथे मध्ये टाचणी पिन लावून केलं तरी पण चालेल आणि डायरेक्ट तुम्ही फिटिंगची शिलाई मारलात तरी पण चालेल. पण आता मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी पहिल्यांदा हा चौकोन शिलाई मारून दाखवते आणि नंतर पुढे डायग्राम कसा काढायचा ते दाखवते. तर बघा एक अशी चौकोन शिलाई मारून घेतली आहे मी. आता एक्स्ट्राचा जो उरलेला इकडचा जो कापड आहे ना तो मी थोडासा कटिंग करून देते आणि एक लेवलला घेते म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला धागे दोरे दिसणार नाहीत. हे अशा पद्धतीने मी हे कटिंग करून देते. आता आपल्याला काय करायचं आहे, तर याला व्यवस्थित याचा मध्य काढून घ्यायचा आहे. हे बघा व्यवस्थित आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचं आहे. बरोबर फोल्ड करायचं आणि ही जी शिलाई आहे ना ती बरोबर खालच्या शिलाईवरती ठेवायची आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करायचा आणि पेनानेच डायरेक्ट कापडावरती मार्क करून घ्यायचं. बघा व्यवस्थित पेनाने मार्क करून घेतलं की हा आपल्याला मध्य मिळतो. आता मध्य मिळाल्याच्या नंतर पुढे जसं आपण कॅनव्हासवरती करतो, कॅनव्हासच्या वेळेला करतो ना सेम तसंच आपल्याला करायचं आहे. फक्त आपण इथे काय केलं, कुठेही आधी डायग्राम काढून घेतला नाही. डायरेक्ट आपण कापड जॉईंट करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण हा डायग्राम देतो. आता टोपीची उंची किती ठेवायची आहे, तर मला इथे उंची जी आहे ती मी टोटल 4.5 इंच मी उंची ठेवणार आहे. थोडीशी मोठी उंची ठेवणार आहे मी. साधारणतः 3 इंचाची पण होते, पण व्यवस्थित छान अशी दिसण्यासाठी 4.5 इंच मी उंची ठेवत आहे. आता
महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे तो 6.2 इंच आहे बघा, 6.2 इंच. आता 6.2 इंचावरती आपल्याला ही पट्टी फोल्ड मारायची आहे. 6.2 इंचावरती आपल्याला ही पट्टी फोल्ड मारायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो याचा चौथा भाग आहे तो काढून घ्यायचा. म्हणजे याला 2 वेळा फोल्ड करायचे. पहिल्यांदा एकदा फोल्ड केलं 6.2 इंचावरती आणि नंतर परत एकदा फोल्ड केलं, म्हणजे आपल्याला काय मिळतो, तर चौथा भाग मिळतो. तर चौथा भाग किती येतोय, तर बघा 1.5 इंचानंतर येणारी जी रेष आहे तो आपला चौथा भाग येतोय. तर आता मी इथे बरोबर टिक मार्क करून घेते. पॉईंटपासून इकडे आपल्याला 1.5 इंचाची नंतरची जी रेष येते त्याच्यावरती टिक मार्क करून घ्यायचं आहे आणि पॉईंट मध्याचा जो पॉईंट आहे त्याच्याकडून इकडे सुद्धा आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला हा टोपीचा माप मिळाला. आता याची जी साईज होती ती किती होते, बरोबर बघा 3.2 इंच होते. म्हणजे कापड आहे तर फिटिंगला एकदम प्रॉपर बसण्यासाठी 3.2 इंचाचा हा माप तयार झालेला आहे. आता आपल्याला डायग्राम काढून घ्यायचा आहे. तर पानाच्या आकाराची मी महाराजांसाठी टोपी बनवत आहे. तर मी इथे ही स्टेन्सिल्स वापरणार आहे, म्हणजे याचा वापर करून मी ही टोपी बनवत आहे. तर अशा पद्धतीने मी हा पॉईंट इथे ठेवलेला आहे आणि हा शेप बरोबर या उंचीचा जो पॉईंट आहे तिथे आणलेला आहे. तिथून आपल्याला अशा प्रकारे पेनाने व्यवस्थित डायग्राम काढून घ्यायचा आहे. हे बघा, पेनाने व्यवस्थित डायग्राम करून घेतलं. सेम पद्धतीमध्ये आपल्याला तिथे असं उलट्या साईडने ठेवायचं आणि हा जो पॉईंट आहे तो इथे आणायचा. म्हणजे स्टेन्सिलचा जो पॉईंट आणि आपला मध्याचा उंचीचा पॉईंट हा दोन्ही एकत्र आणून व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा. बघा किती छान पानाचा आकार तयार झालेला आहे. आता व्यवस्थित याच्यावरून फिनिशिंग सोबत सुंदर अशी प्रॉपर लॉक शिलाई द्यायची. म्हणजे लॉक शिलाई दिल्याच्या नंतर काय होईल, कुठूनही धागे दोरे अजिबात निघणार नाहीत. एक्स्ट्रा आपल्याला अजून शिलाई मारायची गरज नाही आणि व्यवस्थित आपला जो वरचा पण टोक आहे तो दाब शिलाई लॉक शिलाईने व्यवस्थित बाहेर येतो. तर मी आता शिलाई देऊन घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा आता व्यवस्थित जो आपण आकार देऊन घेतलेला त्याच्यावरून मी ही शिलाई मारून घेतली आहे. आता साईडने मी बरोबर त्या शेपमध्ये एक्स्ट्राचा उरलेला जो कापड आहे ना तो कटिंग करून घेते. आता लॉक शिलाई आपण मारली आहे त्यामुळे एक्स्ट्रा अजून एक शिलाई मारायची काहीच गरज नाही, कारण धागे कुठूनही बाहेर निघत नाहीत. जरी आपण याच्यामध्ये कॅनव्हास टाकला असता तरीसुद्धा याच्यातून धागे दोरे निघाले नसते. फक्त माप व्यवस्थित घ्यायचा आणि त्याला शिलाई बरोबर त्या एकच मारायची. हे बघा किती छान फिनिशिंग आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा थोडंसं शिलाईच्या बाजूने ना एक छोटे छोटे कट्स द्यायचे. शिलाईवरती अजिबात द्यायचे नाही, एकदम हलके हलके आपल्याला कट्स द्यायचे. बघा साईडने मी कट्स देते. कट्स दिल्याच्या नंतर काय होईल, आतून जरी आपण किती वॉश केलं कसंही वॉश केलं ना तरी पण आहे ना धागे निघत नाहीत, म्हणजे कापडाचे धागे सुटवत नाहीत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कट्स देऊन झाले. आता आपल्याला ही टोपी जी आहे ती सरळ करायची. हे बघा अशा पद्धतीने ही टोपी मी सरळ केली आहे. आता आपल्याला काहीतरी एका स्क्रूड्रायव्हर वगैरे त्याच्या साहाय्याने हा टोक जो आहे तो बरोबर आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं. इझिली निघतं एकदम. आपण एकच शिलाई मारली आणि आता याच्यातून तर अजूनच इझिली निघते, कारण आपण इथे कॅनव्हासच वापरला नाही आहे. जो काय आहे तो कापड आहे आणि कापडाला आपण जसं खेचता येईल तसं आपण खेचतो. इथे काय व्हायचं, जेव्हा मी मल्हारी टोपी वगैरे शिवायची ना तेव्हा त्याच्यामध्ये कॅनव्हास वापरावाच लागतो. मल्हारी टोपीमध्ये कॅनव्हास वापरावाच लागतो थोडा. पण आहे ना हे जेव्हा आपण असं खेचतो ना, हा जेव्हा टोक असा आपण बाहेर काढतो ना खेचून ह्या कंता टोपीला, तर तेव्हा ना मग तो कॅनव्हास असा बाहेर दिसायला लागतो. म्हणून मी ठरवलं की बिना कॅनव्हासची आपण टोपी कशी बनवता येईल, तर हा सगळं असं मी तुम्हाला दाखवते.
तर बघा किती सुंदर प्रकारे एकदम फिनिशिंग सोबत कुठेही वाटत नाही आहे आपण कॅनव्हास वापरला नाही आहे. एकदम छान अशी टोपी तयार झालेली आहे आणि तुम्ही समोरून सुद्धा ही टोपी घालू शकता आणि मागच्या साईडने सुद्धा घालू शकता. बघा खूप छान असा लाल रंगाची टोपी तयार झालेली आहे आणि छान वाटते. आता याच्यावरचा शेला जो आहे ना तो मी तुम्हाला तर बघा सुंदर असा शेला खूप छान आहे आणि कंता टोपीवरती मॅचिंग शेला आहे. तर हा जो शेला आहे ना तर त्याची मागची साईड पण बघू शकता तुम्ही. मागच्या साईडची फिनिशिंग पण एकदम छान आहे. कुठेही जो कापड आपण फोल्ड करून शिलाई मारतो ना त्या पद्धतीमध्ये मी हा शेला शिवलेला नाही आहे. एकदम अखंडी कापडापासून हा शेला शिवलेला आहे. म्हणजे तुम्ही मागच्या साईडने सुद्धा महाराजांना अशा फक्त जे मेन मटेरियल आहे त्या मटेरियलवरती विदाऊट लेस वगैरे तुम्ही असं महाराजांना परिधान करू शकता आणि त्याच्यावरती हा शेला आणि ही कंता टोपीची बाजू आपल्याला मॅचिंग होणार आहे. आणि ही जी बाजू आहे तर ती या साईडला म्हणजे 2 in 1 शेला आणि 2 in 1 कंता टोपी अशा पद्धतीने आपल्याला वापरता येणार आहे. दोन्ही बाजूंचा वापर आपल्याला करता येणार आहे आणि खूप सुंदर महाराजांसाठी हा शेला तयार झालेला आहे. आता या शेल्याची लांबी रुंदी मी तुम्हाला सांगते. तर बघा याची जी रुंदी आहे ती 9 इंच आहे आणि याची जी लांबी आहे ती टोटल 24 इंच आहे. म्हणजे 11 इंचाच्या मूर्तीसाठी हे 24 इंच लांब असलेलं आणि 9 इंच रुंद असलेला हा शेला आहे आणि खरंच खूप सुंदर फिनिशिंगसोबत तयार झालेला आहे आणि महाराजांना खूप सुंदर दिसणार आहे. तर आता हे वस्त्र ही कंता टोपी आणि मेन म्हणजे विदाऊट कॅनव्हासमध्ये शिवलेली ही कंता टोपी तुम्हाला कशी वाटली? काहीतरी नवीन शिकायला मिळालं का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रांसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.